ती चंद्ररेखेची मुद्रा पाहताना राजांना सईबाईंची याद झाली. त्यांनी नवे मुजुमदार निळो सोनदेव यांना बैठकीजवळ बोलावून घेतले. दमगीर झाल्या आवाजात राजे त्यांना म्हणाले, मुजुमदार, आमच्या काबिल्याकडे कापर होळ्याच्या गाड्यांची धाराऊ आहे. तिला सालीना 26 होऊन तैनात जोडून द्या. जातीनिशी तुम्ही ते होऊन पावते करीत चला. सदर उठली. राजे बैठकीवरून उठले आणि महलात गेले. आपल्या फर्जंद शंभूला दूधाई जोडून द्यावी लागली. त्या दूधाईला तैनात तोडून द्यावी लागली. या बाबीचा सल राजांच्या मनाला लागून राहिला. आता शंभूबाळ एक एक पाय टाकीत चालू लागले होते. जिजाबाईंनी त्यांच्या उष्टावणासाठी फलटणला हारकारा धाडून बजाजी निंबाळकरांना निरोप दिला. बजाजी शिवा पट्टणात आले. शंभूबाळाचे ते मामा होते. बळजबरीने मुसलमान केलेल्या बाजीजींना राजांनी पुन्हा शास्त्रपूत हिंदू करून घेतले होते. निंबाळकरांच्या महादजी या मुलाला सईबाईंची सखोही थोरली मुलगी देऊन राजांनी त्यांना समाजात ठाव दिला होता. सखू लहान असल्यामुळे अजून माहेरीच होती. भाच्याचे उष्टावण आणि सुनेचे दर्शन ह्या दोन्ही हेतूंनी बजाजी शिवान पट्टणात दाखल झाले. ज्योतिषाकडून जिजाबाईंनी चांगल्या दिवसाचा मुहूर्त काढला. त्या दिवशी चंदनी पाटावर बसून बजाजींनी शंभूबाळांना आपल्या उजव्या मांडीवर घेतले. शेजारी जिजाबाई, सईबाई, धाराऊ आणि सारा राणीवसा होता. हातातील अंगठी काढून बजाजींनी चांदीच्या वाटीतील खिरीत ती बुडविली आणि त्या अंगठीने आपल्या भाच्याला खीर चाटविली. शंभूबाळांना सईबाईच्या हाती देऊन बाटावरून ते उठले. ती खीर माखली अंगठी पाटावर मामाची भाच्याला उष्टवण्याची भेट म्हणून ठेवली. शंभूबाळ आता खाते झाले. जिथे बाकीचा हिसाबच नाही असे राजांच्या आणि सईबाईंच्या हयातीचे भोवरे एकमेकांभोवती आजवर फिरले होते. आता सईबाईंचा भोवरा भलगंडायला लागला होता. त्यांच्या पायातील भिंगरी सरत आल्यागत झाली. सईबाईंची तबियत सुधारेना म्हणून राजांनी जिजाऊंच्या मसलतीने त्यांना हवाफेरीसाठी प्रतापगडावर हलवायचे ठरविले. संगती खाशा जिजाबाई जाणार होत्या. शंभूबाळ आता 1.5 वर्षाचे झाले होते. बोबड्या बोलात बोलू लागले होते. वाडाभर धावत होते. धाराऊचा त्यांना लळा लागला. तिचे काही कुणबाऊ शब्द त्यांनी मावळी लकबीसह उचलले. राजांना ते आबा म्हणू लागले. सईबाईंना मा आणि आऊ म्हणत बिलगू लागले. राजांच्या बाहूचे गुडघ्याखाली आलेल्या हाताचे बोट पकडून पुढे पुढे धावताना राजांना ओढ देऊ लागले. शंभूबाळ हे राजांच्या विसाव्याचे छोटेखानी ठाणे झाले. ते डोळ्याआड होऊ नये असे राजांना वाटत होते. पण सईबाईंना हलविण्याचा बेत ठरताच शंभूबाळाला पाठविणे भाग होते. एके दिवशी कबिल्याचे मेने तयार झाले. राजगडावरून राजे शिवापट्टणाच्या महलात आले. देवदर्शन घेतलेल्या जिजाबाई, सईबाई, धाराऊ, शंभूबाळ आणि मुलींना घेऊन महलाबाहेर पडू लागल्या. राजांनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले. आम्ही संगती आहोत, चिंता करायत कारण नाही. जिजाबाईंनी राजांना धीर दिला. राजांनी धाराऊचे बोट पकडलेल्या शंभूबाळाच्या काखेत हात घालून त्यांना वर उचलून घेतले. त्यांच्या शिवगंध रेखलेल्या सतेज कपाळावर आपले ओठ टेकले. त्याच्या चिमुकल्या पण निर्भीड डोळ्यात आपले डोळे घालून त्यांना हसत विचारले, शंभूबाळ, चालत चालत प्रतापगड चढला? हा आबा, आम्ही पलत पलत गल चढू. शंभूबाळ डोळे मोठे करून बोलले. राजांनी त्यांची पाठ थोपटली. त्यांना खाली उतरवले. त्यांना आपल्याजवळ ओढून त्यांची हनवटी वर उचलीत जिजाबाई बोलल्या. गंगेच्या शांत विशाल पात्राने बिलगत्या खळाळ ओढ्याला बोलाव्या तशा बाळ शंभू आबांच्या पायावर होऊन ठेवायची ना, आबांच्या पायावर डोई ठेवायची ना. बाळराजांनी होकाराची मान डोलावली.
जिजाबाईंना सोडून राजांच्या पायाजवळच्या फरसबंदीवर आपले चिमुकले गुडघे आणि हात टेकून वरच्या आकाशाएवढ्या उंच आबांकडे पाहत ते म्हणाले, आबा, आम्ही मुजला कोलतो, जय भवानी. आणि शंभूबाळांनी आपल्या कपाळावरचे शिवगंध राजांच्या पायाच्या सडक बोटांवर टेकविले. त्या स्पर्शाने राजांचे क्षणभर डोळे मिटले गेले. कबिल्या मेन्यात बसला. भोयांनी भुईपट सावरीत मेने उचलले. राजे कबिल्याबरोबर 4 पावले चालत गेले. मग जखडबंद पावलांनी खिळलेले राजे एकटक नजरेने दूर जाणाऱ्या मेन्याकडे पाहत राहिले. शंभूबाळाचे बोबडे बोल आठवताना ते स्वतःला म्हणत होते, केवढा अजाण आणि लाघवी पोर. तो मासाहेबांना बिलगून उभा राहिलेला पाहताना आमचे असणे आम्हीच हरवून गेलो आहोत असे आम्हास वाटते. जावळी खोऱ्यातील प्रतापगड नजरटप्प्यात आला. गडाच्या पायऱ्या चढताना हातातील थोपे टेकीत भोयाने मेनेच सुखचाल केले. गडाच्या तटबंधा कामात दर्शन दिलेल्या स्वयंभू शिवलिंगाचे स्थान आले. मोरोपंतांनी त्या शिवलिंगावर आता डौलदार घुमटी उभारली होती. त्या घुमटीवर एक जाईचा वेल चौलक पसरला होता. जिजाबाई आणि सईबाई मेन उतार झाल्या. शंभूबाळांना घेऊन धाराऊ उतरली. सारीजण दर्शनासाठी घुमटीत गेली. सईबाईंनी त्या स्वयंभूसमोर आपल्या शंभूला माथा टेकायला सांगितले. शिवलिंगाचे दर्शन घेताना सईबाईंचे डोळे क्षणभर मिटले गेले. शब्द नसलेल्या ज्या भाषेत हिंदू कुलस्त्री देवमूर्तीशी बोलते त्या भाषेत त्या बोलल्या. आमच्या स्वारींना उदंड यश द्या, आमच्या बाळांना जपा. भाव भरले डोळे उघडून समोरच्या शिवलिंगावरचे एक त्रिदळी बेलवपत्र उचलून ते मळवट भरल्या कपाळाला लावताना कसा कोणास ठाऊक पण एक मजेदार विचार त्यांच्या मनात डोकावला. हे त्रिदळ म्हणजे शंकर पार्वती आणि त्यांचा बाळ गणपती असे खुनेचे तर नसेल? गडमाथ्यावर येताच सईबाईंना फार बरे वाटले. हा गड त्यांना आवडला. चौतर्फा निळसर हिरवगार मुलूक आणि त्याला बिलगलेले पिवळे ओन डोळा सुख देणारे होते. सामोरे येण्यासाठी आलेल्या मोरोपंत पेशवे आणि अर्जोजी यादव यांनी जिजाबाई आणि सईबाईंना अदब मुजरे घातले. प्रतापगडावर येणाऱ्या सईबाई ह्या भोसले कुलीच्या पहिल्याच लेकरवाळ्या राजस्त्री होत्या. मोरोपंतांनी त्यासाठी त्यांच्यावरून सुवासिनीकडून मोहरांचा सत्का उतरून घेतला. सासवडच्या हरभट ज्योतिषांचा चालता बोलता प्रतापी रुद्र शंभूबाळ प्रतापगडावर दाखल झाला. हवेसाठी कधी कधी सईबाई आणि धाराऊ शंभूबाळांना घेऊन तटावरून फेरफटका करीत. गडाभोवतीची घनदाट गजपणाची हिरवी झाडी बघताना सईबाईंना जाणवून जाई, केवढ्या औषधी वनस्पती ह्या झाडोऱ्यात लपल्या असतील. आम्हास मात्र एकही गुणकारी लाभत नाही. माणूस भरल्या समुद्रात असतं, पण तहानीच्या समयास एक थेंबसुद्धा हाताशी येत नाही. तशीच ही गत. आताशा सईबाईंचे मन कुठल्याच एका बाबीवर स्थिरावत नव्हते. गडमाथ्यावरच्या आभाळात तरंगणाऱ्या पाकोळीने कारण नसता दिशा बदलून फिरकी घ्यावी तशी त्यांच्या मनाची गत झाली होती. जवळजवळ येणारे काहीतरी ते सुचवू पाहत होते. दूर दूर जाणारे काहीतरी घट्ट पकडून ठेवण्याचा यत्न करीत होते. धाराऊ आणि शंभूबाळ मात्र आता एकमेकात रमले होते. बाळराजांना घेऊन गडावरच्या देवळाच्या घुमटीत घंटा वाजवून दाखवणे ही तर धाराऊची रोजची एक कामगिरीच झाली होती. कधी कधी बाळराजे हात उंचावून आपणच घंटा वाजविण्याचा हट्ट घेत. कितीतरी वेळ मग शंभूबाळांना घंटानादातच रमून जात. हिवाळा हटला. रंगीत रानफुलांनी आपले तुरे वर काढले. वैद्याकडून हर तऱ्हेच्या दवा मात्रा जिजाऊ सईबाईंना देत होत्या. उगाळलेल्या मात्रा कणाकणाने झिजत होत्या. सईबाईही तशाच झिजत चालल्या. क्षणभर शंभूबाळांना उचलून घेतले तरी त्यांचे हात भरून येऊ लागले.
उन्हाळ्याच्या कोरड्या हवेने सईबाईंना थोडे बरे वाटले, पण अंग काही धरले नाही. गडावरची होळी उदासपणे पेटून विझली. मोरोपंत, अर्जोजी, वैद्य, जिजाबाईंनी साऱ्यांना सईबाईंचे डोळा देखत विझणारे अंग पाहून उरात सलू लागले.